नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माहिती घेणार आहोत येलो मोजॅक व्हायरस या रोगाबद्दल। येलो मोजॅक व्हायरस हा सोयाबीन पिकातील महत्त्वाचा रोग आहे। जर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाला तर आपल्या सोयाबीनच्या उत्पन्नात भरपूर घट येऊ शकते। तर या रोगावर काय उपाययोजना आहे ज्यामुळे या रोगाचा आपल्या पिकावर जास्त प्रसार होणार नाही, त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। जर आपल्या पिकावर येलो मोजॅक व्हायरस या रोगाचा प्रसार झाला तर आपण कशा प्रकारे या प्रसार रोखू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, येलो मोजॅक व्हायरस हा रोग पांढरी माशी या रस शोषक किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो। जर आपण पांढरी माशीला नियंत्रित केले तर आपल्या शेतात या रोगाचा प्रसार होणार नाही। पांढरी माशीला नियंत्रण करण्यासाठी आपण एकरी 4 ते 5 पिवळे चिकट सापळे लावू शकतो। तसेच लिंबुडी अर्क 10,000 ppm याची फवारणी करू शकतो। जर कीटकनाशक वापरायचे झाले तर थायमिथॉक्झॅम घटक असलेले कोणतेही कीटकनाशक आपण पांढरी माशी या नियंत्रणासाठी योग्य प्रकारे वापरू शकतो। जर आपल्या शेतात या रोगाचा प्रसार झाला तर आपण उपाययोजना कशा प्रकारे करू शकतो ते बघूया। येलो मोजॅक व्हायरसचा प्रसार झालेल्या अशा प्रकारे सोयाबीनच्या पानावर हिरवे व पिवळे चट्टे आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। यावर नियंत्रणासाठी आपण रोगीट झाडे उपटून टाकावे व ते झाड नष्ट करावे। पांढरी माशी नियंत्रणासाठी आपण 10,000 ppm असलेले लिंबुडी अर्काचा फवारणीसाठी वापर करू शकतो। तसेच थायमिथॉक्झॅम घटक असलेले कोणतेही कीटकनाशक आपण फवारणीमध्ये वापरू शकतो। जर आपल्याला येलो मोजॅक व्हायरस या रोगाबद्दल संपूर्ण माहिती असेल तर आपण योग्य प्रकारे या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या रोगाबद्दल तुम्हाला माहिती याआधी माहीत होती का ते देखील सांगा। आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।